श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रय प्रभूंना माझा नमस्कार. श्री श्रीपाद श्री वल्लभांना माझा नमस्कार. श्री नृसिंह सरस्वती महाराजांना माझा नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार. श्री गुरुचरित्र अध्याय 30. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्यराना लागे सिद्धाची आचरणा विणवी तसे कर जोडून भक्ती भावे करून या. मागे कथा निरूपिलीसी अभिनव झाले सृष्टीसी पतिता करवी विख्यातीसी वेदचारी म्हणविले. त्रिविक्रम महामुनेश्वरासी बोधिले ज्ञान प्रकाशी पुढे कथा वर्तली कैशी विस्तारावे दातारा. ऐकोनी शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण प्रेम भावे अलिंगोन आश्वासित असे तयवेळी. एक एक महिमा सांगता विस्तार होईल बहुकथा संकेत मार्गे तू जाता निरोपी तसे परियसा. पुढे असता वर्तमानी तया गाणगा ग्राम भुवनी महिमा होतसे नित्य नूतने प्रख्यात रूप होऊन. त्रयमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर महिमा त्याची अपरंपार सांगता गम्य परियसा. ऐसे असता वर्तमाने उत्तर दिशे माहुरस्थानी होता विप्र महाधनी नाम तया गोपीनाथ. तया पुत्र होऊन मर्ती करी दुःख अनेक रीती दत्तात्रेय आराधिती स्त्री पुरुष दोघे जण. पुढे झाला अनेक सुत तया नाम ठेविती दत्त असती आपण धनवंत अति प्रीती वाढविले. एकची पुत्र तया घरी अतिप्रीती तयावरी झाला 5 संवत्सरी व्रतबंध केला तयासी. वर्षे 12 होता तयासी विवाह करी प्रीतीसी अति सुंदर नोवरसी विचारुनी प्रीती करे. मदनाचे रती सरसी रूप दिसे नोवरीसी अति प्रीती सासू शशुरासी महाप्रेमे प्रतिपाळिती. दंपती एकची वयसी अति प्रिय महाहर्षी वर्धता झाली 16 वर्षे तया पुत्रासी. दोघे सुंदर सुलक्षणे एका परीस एक प्राण न विसंबिती क्षण क्षण अति प्रिय परियसा. ऐसे प्रेम असता देखा व्याधी आली त्या पुरुषा अनेक औषधे देता ऐका आरोग्य नोहे तयासी. नवचे अन्न तयासी सदा राहे उपवासी त्याची भार्या प्रीतीसी आपण नघे सदा अन्न. पुरुषावरी आपुला प्राण नित्य करी उपोषण पतीस देता औषध जान प्राशन करी परियसा. येणे परी 3 वर्षी झाली व्याधी क्षयासी पतिव्रता स्त्री कैसी पुरुषासवे कष्ट तसे. दुर्गंधी झाली देह त्याचे जवळी न येती वैद्य साचे पतिव्रता सुमन तिचे न विसंबेची क्षणभरी. माता पिता दायाद गोती समस्त तिसी वारिती पतिव्रता ज्ञानवंती न बोल ऐके बोल कवणाचे. अनेक जपानुष्ठान मंत्रविद्या महाहवन अपरिमित ब्राह्मण भोजन करविता ती अवधारा. अनेक परीचे वैद्य येती दिव्य रस औषधे देती शमन नव्हे कवण रीती महाव्याधीने व्यापिले. पुसती जाणत्या ज्योतिषासी पूजा करीती कुलदेवतासी काही केली या पुत्रासी आरोग्य नोहे सर्वथा. वैद्य म्हणती तये वेळी नव्हे बरवे त्यासी अढळी राखील तरी चंद्रमौळी मनुष्यत्न नव्हे आता. ऐसे ऐकोनी माता पिता दुःखे दाटली करीती चिंता जय जया जगन्नाथा दत्तात्रया गुरुमूर्ती. आराधोनिया तुम्हासी पुत्र लादलो संतोषी पापरूप आपणासी निधान केवी राहो पाय. ऐसे नाना परी देखा दुःख करीती जननी जनका वारी तसे पुत्र एका माता पिता आलिंगोनी. आता तुम्ही दुःख न करणे परमार्थी दृष्टी देणे जैसे काही असेल होणे ब्रह्मादिका न सुटेची. येणे परी जननी जनका संभवशितसे पुत्र निका तेणे परी स्त्रियेशी देखा सांगत असे परियसा. मने एक प्राणेश्वरी झाले आमुचे दिवस सरी मज निमित्त कष्ट लिसी भारी वृथा गेले कष्ट तुझे. जरी राहासी आमुचे घरी तुझ पोसीशी प्रति परी करी तुझ वाटेल कष्ट भारी जाई आपुले माहेरा. ऐसे तुझे सुंदरपण न लाधे आपण दैवहीन न राहे तुझे अहेवपण माझे अंग स्पर्शता. ऐकोणी पतीचे वचन मूर्छा आली तक्षण माथा लावून या चरणा दुःख करीत वेळी. म्हणे स्वामी प्राणेश्वरा तुम्ही मज न अभेरा तुम्हा सरी दातारा अनिक नाही गती आपणा. जेथे असे तुमचा देह सवेची असे आपण पाहे मनी न करा संदेह समागमी तुमची आपण. ऐसे दोघांची या वचनी ऐकून या जनकजननी देह टाकून या धरणी दुःख करीती तयवेळी. उठून या शशुराशी संभोगित असे सासूची नकरा चिंता मानसी हा भरवसा पती आपुला वाचेल. विणवी तसे तयवेळी आम्हा राखेल चंद्रमौळी पाठवा एखाद्या स्थळी पती आपुला वाचेल. सांगती लोक महिमा ख्याती नरसिंह सरस्वती श्री गुरुमूर्ती गाणगापुरी वास करीती तया स्वामी पहावे. त्याचे दर्शन मात्रेसी आरोग्य होईल पतीशी आम्हा पाठवा त्वरितेसी म्हणून चरणा लागली. मानवली गोष्ट समजतासी माता पिता शशुराशी निरोप घेऊन सकळिकाशी निगतीत झाली तयवेळी. तया रोगिया करोनी डोली घेऊन निघाली ते बाळी विणवी तसे तयवेळी आपले सासू शशुरांशी.
स्थिर करून अंतःकरण सुखे राहावे दोघे जण. पती असे माझा प्राण राखील माझे कुळदैवत. येण्यापरी पतीसहित निगती झाली पतिव्रता. क्वचित काळ मार्गक्रमिता आली गाणगापुरासी. मार्गक्रमिता रोगी अशी अधिक झाला त्रिदोषी. उतरता ग्राम प्रदेशी अतिसंकट झाले पै. विचारिता श्री गुरुसी गेले होते संगमासी. जावे म्हणून दर्शनासी निघता झाली तयवेळी. पतिव्रता तये वेळ आली आपुले पतीजवळ. पाहता झाला अंतकाळ प्राण गेला तक्षणी. आकांत करीते नारी लोळतसे धरणीवरी. भोसकुनी ह्यावया येता सुरी वारीती तियेसी ग्रामलोक. आफळी शिर भूमीसी हाणी उरी पाषाणेसी. केश मोकळे आक्रोशी प्रलापित असे परियसा. हा हा देवा काय केले का मज गायीसी गांजिले. आशा करून आले राखीसी प्राण म्हणून. ऐसी पापी दैवहीन आपुले पतीचा घेतला प्राण. माता पितरांशी तेजून घेऊन आले विदेशी. येणे परी दुःख करीत पाहू आले जन समस्त. संभाषिता ती दुःख क्षमता अनेक परी करून या. वारिता ती नारी सुवासिनी काव दुःख करीत अशी कामिनी. विचार करी अंतःकरणी होणार न चुके सकळी कासी. ऐसे म्हणता नगर नारी तीसी दुःख झाले भारी. आठवी तसे परोपरी आपले जन्म कर्म सकळ. ऐका तुम्ही माय वहिनी आता कैसी वाचू प्राणी. पतीसी आले घेऊनी याची आशा करून या. आता कवना शरण जावे राखेल कोण मज जीवे. प्राणेश्वरा तेजून जीवे केवी वाचू म्हणत असे. बाळपणी गौरीसी पूजा केली शंकरासी. विवाह होता परियसी पूजा केली मंगळा गौरी. अयोपणाच्या आशेने पूजा केली म्या भवानी. सांगती माते सुवासिनी अनेक परिव्रतारिकी. कोठे गेले माझे पुण्य वृथा पूजेला गौरी रमन. कैसे केले मद निर्वाण एका माय बहिणी हो. आलिंगोनी प्रेतासी रोदन करी बहुवसी. आठवी आपले पूर्व दिवसी पूर्व स्नेह तयवेळी. माता पिता बंधू सकळी जरी असती तुम्हा जवळी. मुख पाहती अंतकाळी त्याचे विघ्न आपण केले. नाना परी ते नारी दुःख करी अपरंपारी. इतुके होता अवसरी आला तेथे सिद्ध एक. भस्मांकित जटाधारी रुद्राक्ष माळा भूषण अलंकारी. त्रिशूळ धरिला असे करी येऊनी जवळी उभा ठेला. संभाषित असे तयावेळी काव प्रलापित असे स्थुळी. जैसे लिहिले कपाळी तयापरी होत असे. पूर्वजन्मीचे तपफळ भोगणे आपण हे अढळ. वाया रडसी निष्फळ शोक आता करू नको. दिवस 8 जरी तू रडसी नये प्राण प्रेतासी. तैसे लिहिले ललाटेसी तयापरी घडेल जाण. मूढपणे दुःख करीसी समजता भरण तू जाणसी. कवण वाचला असे धरित्रीसी सांगा आम्हासी म्हणतसे. आपुला म्हणेसी प्राणेश्वरू कोठे उपजला तो नरू. तुझा जन्म झाला येरू कवन तुझी माता पिता. पाहे पाय एका वृक्षावरी येती पक्षी अपरंपारी. क्रमोनी प्रहरचारी जाती मागुती चहूकडे. तैसा हा संसार जाणणारी कवन वाचला असेल स्थिरी. माय मोहे कलत्रपुत्री पती म्हणसे आपुला. गंगेमध्ये जैसा फेन तेणे परी देहदान. स्थिर नोहे याची कारण शोक वृथा करू नको. पंचभूतात्मक देह तत्संबंधी गुण पाहे. आपले कर्म कैसे आहे तैसा गुण उद्भवे. गुणानुबंधे कर्मे घडती कर्मासारखी दुःख प्राप्ती. माया मोहाची या रीती मायामय संबंधे. माया संबंधे माया गुण उपजे सत्व रज तमो गुण. येण्याची तिन्ही देह दान त्रिगुणात्मक देह हा. हा संसार वर्तमान समस्त कर्माचे अधीन. सुख दुःख आपुले गुण भोगीचे आपुले अर्धव. कल्पकोटी दिवसवरी देवाचा आयुष्य आहे जरी. त्यासी काळ न चुके सरी मनुष्याचा कवन पाड. काळ समस्तांसी कारण कर्माधीन देह गुण. स्थिर कल्पिता साधारण पंचभूत देहासी. काळ कर्म गुणाधीन पंचभूतात्मक देह जाण. उपजता संतोष नको मना. मेलिया दुःख न करावे. जधी गर्भ होता नरू नाश जाणीजे प्रख्यात थोरू. ज्याचे जैसे गुणकर्म विवरू तैसे मरण जन्म परियसा. कोणा मृत्यू पूर्व वयसी कवणा मृत्यू वृद्धापेसी. जैसे आर्जव असे ज्यासी दयाबरी घडे जाणा. पूर्वजन्मा सरसी भोगणे होय सुख दुःख अंशी. कलत्र पुत्र पती हर्षी पाप पुण्यांश जाणा. आयुष्य सुख दुःख जाणा समस्त पाप वश्य पुण्य. ललाटी लिहिले असे ब्रह्माने अढळ जाण विद्वजना. शतसहस्र कोटी जन्मी तू कवनाची कोण होती गृहिणी. वाया दुःख करीसी धनी मूर्खपणे करून या. पंचभूतात्मक शरीर त्वचा मास शिरा रुधिर. मेद मज्जा असती नर विष्टा मूत्र श्लेम संबंधी. ऐसा शरीर घोरात पाहता काय असे स्वार्थ. मलमूत्र भरले रक्त तया कारणे शोक का करीसी. विचार पाहे पुढे आपुला कोणे परी मार्ग असे भला. संसार सागर पाहिजे तरला तैसा मार्ग पाहे बाळे. येणे परी तियेसी बोधी झाला तापसी. ज्ञान झाले तियेसी सांडी शोक तयावेळी. कर जोडोनी तयवेळी माथा ठेवणी चरण कमळी. विनवितसे करुणा बहाळी बुद्धर स्वामी म्हणून या. कवन मार्ग आपणासी जैसा स्वामी निरुपदेशी. जनक जननी तू आम्हासी तारी तारी म्हणत असे.
कवणे परी तऱ्हेनं आपण हा संसार भवान तुझा निरोप करीन म्हणून चरणी लागले. ऐकोनी तियेचे वचन सांगे योगी प्रसन्न वदन बोलतसे विस्तारून आचरण स्त्रियांचे. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे प्रेतांग शोको नाम त्रिशतमोऽध्याय. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.